सुज्ञानाचा निर्मळ झाला भीमासारखा माणूस खरा सुज्ञानाचा निर्मळ झाला भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का माना पाणाला कधीच नाही चुकून हा पापणारा धनराशीला पाहून कधी कर्तव्याना चुकणारा वादळातली समाज नौका वादळातली समाज नौका किनारी लाविल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का सागर होऊन करुणेने कळवळणारा केलाय त्या सर्वांना कळकळीची विनंती की त्यांनी लवकर पुढे बसायचंय म्हणजे आपल्याला कार्यक्रम सुरू करता येईल. आपण सर्वच मान्यवर आहात फक्त कार्यक्रमाच्या सोयीसाठी आपण एक प्रतिनिधी स्वरूपात एक एक व्यक्ती या ठिकाणी बोलावले तरी ज्यांचा मी उल्लेख केला त्या सर्वांनी लवकर आज 14 एप्रिल शाईन सिटी सांस्कृतिक मंडळामार्फत या ठिकाणी आपण महामानव भारतरत्न एक युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच समतेचे प्रवर्तक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती संयुक्तपणे साजरी करत आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज समतेचे प्रचारक महात्मा फुले शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि ज्यांच्या जयंती निमित्ताने आजचा आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मित्र शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी ते पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशी भीमगर्जना करून ज्यांनी शिक्षणाची महती सांगितली असे विश्वरत्न महामानव एक युगपुरुष अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती. तसेच विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले असं सांगून शिक्षणाची महती सांगणारे थोर क्रांतिकारक म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले अशा या दोन महामानवांची आपण या ठिकाणी जयंती साजरी करणार आहोत. 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती होती आणि आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण एकत्रितपणे या ठिकाणी साजरी करत आहोत. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या विंगचे जे मान्यवर सभासद समोर बसले आहेत त्या सर्व सभासदांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर ज्या काही महापुरुषांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत त्या प्रतिमांचं पूजन करावं. नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञानसागराला नमन त्या कोटींच्या मित्र हो
या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेच्या ठिकाणी पूजन होत आहे, तसेच दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम आपण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साजरा करत आहोत. जी मुलं पळत आहे त्यांना विनंती की खाली बसायचे. सभासद बंधू भगिनींच्या असते महापुरुषांना असं ज्यांच्याकडे पाहून म्हणावंसं वाटतं असे सर्वच महापुरुष जे आपल्या कर्तृत्वाने आज अमर झाले आणि आज इथे नसतानाही भूतलावर त्यांची जयंती आपण तितक्याच उत्साहात तितक्याच आनंदात साजरी करत आहोत. आणि यामागचं एकमेव कारण म्हणजे समाजासाठी त्यांनी केलेलं सुधारक असं कार्य. आपण अशा प्रकारे कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. कोणतीही जयंती, पुण्यतिथी किंवा एखादा समारोह आयोजित करण्यामागचा उद्देश असा असतो की त्या महापुरुषांनी केलेल्या कामाचं विद्यार्थ्यांपर्यंत योग्य असा त्या ठिकाणी संदेश द्यावा किंवा त्यांच्या केलेल्या कामाला आपण कुठंतरी नमन करावं, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं, त्यांचे थोडे तरी आपल्याला ऋण फेडता यावे, हाच त्यामागचा उद्देश आहे. आणि याच अनुषंगाने आपण आज या ठिकाणी संयुक्तपणे दीपप्रज्वलनामागचा आपला उद्देश आहे की एक बंधुता ज्योत जी एकमेकांना बंधुतेच्या भावनेतून जोडणार आहे. असा स्वार्थाचा विचार करत असताना यांनी स्वार्थ बाजूला ठेवला आणि निस्वार्थपणे समाजाची सेवा केली. आणि म्हणूनच आज ते पृथ्वी तलावर नसताना सुद्धा त्यांची जयंती तितक्याच मोठ्या उत्साहात आपण साजरी करतोय. त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आपल्याला माहीत असेल की स्वातंत्र्यानंतर कोलंबिया विद्यापीठानं जगामधल्या 100 बुद्धिवान लोकांची यादी तयार केली होती. आणि त्या 100 बुद्धिवान लोकांमध्ये त्यांनी परीक्षा घेऊन एक असा निष्कर्ष काढला की या सगळ्यांमध्ये बुद्धिवान व्यक्ती जर कोण असेल तर ती भारतामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा त्या बुद्धिवान लोकांच्या यादीमध्ये पहिला नंबर होता. ही खरंच एक भारतीय म्हणून आपल्यासाठी एक अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे. दुसरे जे महापुरुष आहेत आपण पाहिलं ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचंही व्यक्तित्व आणि कर्तृत्व डॉक्टर आंबेडकर यांच्याप्रमाणेच होतं. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी वेचलं आणि म्हणूनच आज प्रत्येकाला हे दोन्ही महापुरुष आपले जवळचे वाटतात आणि हवेसे वाटतात. डॉक्टर आंबेडकर यांनी त्या काळात 64 विषयांमध्ये प्रभुत्व संपादन केलं होतं. जिथं 1 डिग्री घेण्यासाठी माणूस थकून जातो अशा परिस्थितीत असा एक क्रांतीसूर्य, असं एक युगप्रवर्तक, असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व की जे स्वतःच्या कर्तृत्वावर 64 विषयांमध्ये पारंगत होतं. आणि अशी ती एकमेव आणि अद्वितीय व्यक्ती होती, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा या दोन्ही महापुरुषांना मी त्या ठिकाणी मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. कार्यक्रमात पुढे जाताना यानंतर आपण आपल्या शाईन सिटी सोसायटीमधील जे काही बालचमू आहेत त्या बालचमूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर ते काही कला सादर करणारे मी ज्यांचं नाव घेईल त्यांनी पुढे यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपली कलाकृती सादर करायची. My name is Riyan Shivji Kumar Bhavne. I am studying in 6th standard. Today I am going to talk about Mahatma Jyotiba Phule. Mahatma Jyotiba Phule was born on 11 April 1827 in Satara, Maharashtra. He completed his education in Pune. He married in the age of 13 with Savitribai Phule. They both established the first girls' school of India in 1848. He asked his wife to teach the girls in his school. Thank you.
माझे नाव आदिती संतोष पाटील आहे. मी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्यावर एक कविता बोलणार आहे. आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा, माझ्या भीमाचा दरारा. मोजू तरी कशी उंची कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची, व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, तू देवदूती नव्हतास, तू देव नव्हतास, तू देवदूती नव्हतास, खरा महामानव होतास, खरा महामानव होतास. दलितांचे तलवार होऊन गेले, दलितांचे तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच, होते ते गरीबच, पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले, पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले. जय हिंद, जय भीम. पण कुठेतरी योग्य व्यासपीठ न मिळाल्यामुळं त्यांचे कलागुण तसेच राहतात. पण आपल्या सोसायटीमधील लहान मुलांसाठी एक पर्वणी आहे की आपण त्यांच्यासाठी असं खुलं आणि मोकळं व्यासपीठ उपलब्ध करून देतो. कदाचित हीच मुलगी पुढच्या काळात एक आदर्श वक्ता बनू शकते आणि तिच्या याच परखड बोलण्यामुळं आपल्या सोसायटीतील रोकडे काका यांनी तिला 100 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. मी तिला विनंती करतो की तिने पुढे यायचं आहे आणि त्या बक्षिसाचा स्वीकार. तिला तिच्या स्पीच बद्दल त्या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस रोकडे काका मिळालं. राजाराणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजाराणीच्या जोडीला 5 मजली माडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. मुलांनी टाळ्या जोरा करा. या गाडीत माडीत आबा शंकर मल्हारी, तू मुळाचा भिकारी आता आली भरदारी, या गाडीत माडीत आबा शंकर मल्हारी, यातला उरूस करतोस तुझ्या खेड्याच्या वाडीला, यातला उरूस करतोस तुझ्या खेड्याच्या वाडीला, आय कुणाचं योगदान दिव्याच्या गाडीला, आय कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आय कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आय कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. 100 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेत. ये बाळा पुढं. कौतुकाची ताप म्हणून त्यांना बक्षीस देऊन प्रेरित करतायत. येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमात निश्चितपणाने या हवा वेगाने नव्हती, पण हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा होता. असा रामजी बाबांचा लेख बाबासाहेब लाखात नाही तर जगात एक होते. थँक्यू. कमी असलं तरी पण बोलण्याची जिद्द आहे आणि बोलण्यामध्ये जो कणखर म्हणतात उगाच. आता येतोय ना प्रश्न तुम्हाला की आपण करायला पाहिजे होतं असं. ठीक आहे, पुढच्या वेळा करा आता. Good evening everyone. My name is Aditi Jadhav. Today I am here to deliver a short speech on Ambedkar Jayanti. First of all, I wish you all a very happy Ambedkar Jayanti.
We all know that every year we celebrate Ambedkar Jayanti on 14th April to mark the birth anniversary of Dr. Bhimrao Ramji Ambedkar, also known Baba Saheb Ambedkar, who was born on 14th April 1891. He was a social reformer, a jurist, and an economist. He is known as the father of the Indian Constitution because he played an important role in framing the Constitution of India. Dr. B.R. Ambedkar was also the first law minister of independent India. Thank you. Jai Bharat, Jai Hind. जोरात टाळ्या तिच्यासाठी. तिलाही या ठिकाणी रोकडे काढून आज मी तुम्हाला आंबेडकर जयंती निमित्त थोडीशी माहिती देणार आहे. संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही. ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही. येथे जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचे शीर्षक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सव्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनिती, अत्याचार, अन्यायास यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागली कीड ते मानत असत. ही सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकत्र होणार नाही असे त्यांचे मत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना संघर्षाचा मंत्र देणारे एक प्रदर्शक होते. माझ्याकडून तुम्हा सर्वांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बक्षीस भेटले. मित्र, एक गोष्ट मला खरंच प्रकर्षाने तुम्हाला सांगावीशी वाटते की आता ही मुलं समोर येऊन जे काय बोलतायत ना, ते बोलण्यासाठी अनेकांना खूप सारे कष्ट करावे लागतात. अशी अनेक माणसं मी पाहिलेली आहे की जे समोर आल्यावर त्यांच्या संपूर्ण शरीराचं कंपन होतं, हातपाय हलतात, काहींना घाम सुटतो आणि वेगळीच अवस्था होऊन जाते. पण ही जी मुलं आता या कमी वयामध्ये समोरून बोलतायत ना, तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ही मुलं एक चांगलं नेतृत्व करतील. माझे नाव शाल्मली आहे. आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल एक कविता म्हणून दाखवणार आहे. क्रांतीसूर्य ज्योतिबांनी काढली मुलींसाठी पहिली शाळा. क्रांतीसूर्य ज्योतिबांनी काढली मुलींसाठी पहिली शाळा. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात फुलवला ज्ञानाचा मळा. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात फुलवला ज्ञानाचा मळा. स्त्री शिक्षणासाठी झिजले जे होऊन चंदन. स्त्री शिक्षणासाठी झिजले जे होऊन चंदन. महात्मा ज्योतिबा फुलेंना माझा त्रिवार वंदन. महात्मा ज्योतिबा फुलेंना माझा त्रिवार वंदन. धन्यवाद. या सगळ्या मुलांनी पार्टिसिपेट केलं आहे त्या प्रत्येकालाच काकांकडून 100 रुपयाचे बक्षीस दिलेले आहेत. आणि म्हणूनच यानंतर धन्यवाद. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाषण देणार आहे. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा भीमाबाईचा लेख लाखात नव्हे तर जगात एक होता. लाखात नव्हे तर जगात एक होता. समतेचा बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
संस्कार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते. आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करतो, कारण त्यांनी केलेले महान कार्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणाला नव्हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. जय हिंद, जय भारत, जय भीम. धन्यवाद. धन्यवाद दोघांनाही. यानंतर हवा वेगान नव्हती, हवेपेक्षाही जास्त त्यांचा वेग होता. अन्यायाविरोधी लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा भीमाबाईचा लेख लाखात नाही तर जगात एक होता. क्षमतेचा आणि बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू या गावी भीमराव आंबेडकर जन्माला आले. त्यांचा जन्म एका शिक्षणापासून आणि विकासापासून दूर असलेल्या समाजात झाला. शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानाने स्वीकारावे लागले, पण यामुळे खचतील ते बाबासाहेब कसले. त्यांनी या संघर्षातून अस्पृश्य आणि दीनदलितांचा उद्धार हेच आपले जीवनाचे ध्येय समजले. आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हे एकमात्र हत्यार आहे हे त्यांनी ओळखले. ते बोलायचे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड कष्टाने अमेरिकेतील कोलंबियन विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. आज आपला देश ज्या नियमानुसार चालतो ते नियमही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले होते. अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. आणि तो त्या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्यासाठी पुढे आला. हाच आत्मविश्वास आपल्याला प्रत्येक मुलामध्ये पाहिजे. कार्यक्रमामध्ये ज्या ज्या मुलांनी पार्टिसिपेट केलं त्या प्रत्येक मुलाला काकांनी बक्षीस देऊन सन्मानित केलं, त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर विविध विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या प्रथम या ठिकाणी मंचावर मी आमंत्रित करतो आपल्या सोसायटीच्या सदस्या सरिताताई नेवाळे. क्रांतीज्योती ज्योतिबा फुले यांची 11 एप्रिलला जयंती झाली आहे. अशा थोर मानवांना मी प्रथमतः तिवार वंदन करते. आणि आज या ठिकाणी आपण जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमानिमित्त जमलेल्या सर्व मी बंधू आणि भगिनींचे प्रथमतः स्वागत करते. आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार जे महामानव आहेत त्यांनी आपल्याला एकच संदेश दिलेला आहे. तो संदेश जरी लहान मुलांनी आणि सगळ्यांनी लक्षात ठेवला तरी खूप मोठा आहे. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. आज तुम्ही आज शिकले तर आज जो आवाज आहे तो वाघिणीचा आवाज आहे आणि ह्या वाघिणीच्या आवाजाने तुम्ही गोरगोरणार आहेत. हेच आपल्याला आपल्या महामानवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं आहे. आणि आज जो शिकणार, संघटित होणार आणि संघर्ष करणार तोच खूप मोठा महामानव होणार आहे. आणि आज आपण महामानवांचा आपण जयंती साजरी करत आहोत. तर आज आपण पाहिलेलं आहे की महामानवांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अस्पृश्यांसाठी लढलेले आहेत. आणि अस्पृश्यांसाठी लढताना आपल्या अस्पृश्यांना स्वातंत्र्य कसं मिळवून द्यायचं त्यांच्यासाठी जो मोठा लढा दिला आहे तो हा लढा हा खूपच मोठा आहे. आणि तुम्ही पाहिलेलं आहेतच की बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसवत होते आणि वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आणि हे शिक्षण त्यांनी खूप मोठं शिक्षण घेतलेलं आहे. जवळजवळ 32 डिग्र्या त्यांनी संपादन केल्या आहेत. आणि ह्या डिग्र्या त्यांनी आपल्या भारतामध्येच नाही तर परदेशात जाऊन पण खूप मोठा संघर्ष करून या महामानवाने ह्या डिग्र्या संपन्न केल्या आहेत. आपल्याला एक डिग्री संपन्न करताना किती वेळ लागतो आणि किती संघर्ष करायला लागतो हे माहिती
आहे, पण आपल्या या महामानवांनी एवढा मोठा संघर्ष करून या डिग्र्या संपन्न केल्या आहे आणि वेगवेगळ्या राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, न्यायशास्त्र, सर्व शास्त्रामध्ये ते संपन्न होते आणि आपल्या भारताचे जे संविधान लिहिले हे असे थोर शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रथमतः म्हणजे सर्वांनाच सांगते की हा जे महामानव आहे हे परत न घडणारे महामानव होते, कारण की आपलं हे संविधान लिहिलं आहे. आपला भारत हे स्वतंत्र झाल्यावर आपल्या भारताला की भारत राज्य कसं चालवायचं, हे संविधान कसं चालवायचं हे ज्यांनी शिकवले, की ज्यांनी जो संविधान तयार केलं हे थोर शिल्पकार आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिवार वंदन करते. आणि आपण नुकतीच 11 एप्रिलला आपली क्रांतीज्योती ज्योतिबा फुले यांची आपण जयंती साजरी केलेली आहे. तर आपण दोन्ही जयंती एकत्र साजरी करत आहोत. तर लहान मुलांनी तर खूपच छान सांगितले आहे की क्रांतीज्योती ज्योतिबा फुले यांनी आपल्या अस्पृश्यांना तर बाहेर काढलेलेच, पण स्त्री शिक्षणाचा खूप मोठा लढा दिलेला आहे. महिलांसाठी त्यांनी एवढा मोठा शिक्षणासाठी सुरुवात जी केली आहे त्या क्रांतीज्योती ज्योतिबा फुलांनीच आणि सावित्रीबाईंनी त्यांना प्रथमतः शिक्षण दिले, त्यांनी ज्योतिबा फुलेंनी, आणि त्यांना पहिल्या शिक्षिका केल्या आणि महिलांसाठी शिक्षण करण्यासाठी त्यांनी बाहेर काढलं. तर अशा थोर क्रांतीज्योती ज्योतिबा फुलेंना पण मी वंदन करते. आणि शाईन सिटीमध्ये काकांचं नेहमीच खूप छान भाषण असतं, कारण की काका बोलायला लागले की कोणी नाही बोललं तरी चालतं, पण आज काकांनी प्रथमतः सर्व महिलांना मान दिलेला आहे की महिलांनी बोलायचं. आणि प्रत्येक वर्षी आपल्या शाईन सिटीमध्ये आपण मुलांसाठी असं छान व्यासपीठ तयार करतो. तर प्रत्येक मला महिलांसाठी सांगायचं आहे की मुलांना तुम्ही तयार करा. आज 10च मुलं जमली, 10च मुलांनी भाषण केले, पण पुढच्या आंबेडकर जयंती असो, शिवजयंती असो किंवा 15 ऑगस्ट असो, आपल्या मुलांना आपण हक्काचं व्यासपीठ तयार करून देतोय. त्यासाठी प्रत्येक महिलेनी थोडंसं कष्ट घेतले पाहिजे, मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्या निमित्ताने मुलं तयार होऊन बोलतील, कारण की हेच त्यांचं वय आहे शिकण्याचं. आपले आंबेडकर साहेब म्हणतात की शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. तर हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सरिताताईंनी आपल्या भाषणामधून अनमोल असा संदेश आपल्याला दिलाय. तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शिक्षण हे किती गरजेचं आहे. शिक्षण, विद्या आणि ज्ञान हे असं कौशल्य आहेत की ज्याची कधी चोरी होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याप्रमाणे भाऊबंदकीचा वाद होतो आणि वाटाघाटी होतात, तुकडे पडतात आज आपण पाहिलेत, तर याच्यामध्ये कोणी हिस्सा मागू शकत नाही, याची चोरी होऊ शकत नाही. असं हे अद्भुत असं ज्ञान आहे आणि ते ज्ञान या महापुरुषांनी मिळवलं आणि म्हणूनच आज आपण मोठ्या उत्साहात त्यांची जयंती साजरी करतोय. दुसरं ही जयंती साजरी करण्यामागचं कारण आपल्याला आता दिसून आलं की आता सरिताताईंनी इथं विचार व्यक्त केले, त्याच्या मागचं कारण म्हणजेच या महापुरुषांचा त्याग आहे. स्त्रियांना ज्या काळात शिक्षणाची दारे बंद होती त्या काळात यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं आणि महिलांना तो अधिकार मिळवून दिला, तो सन्मान मिळवून दिला आणि त्याचीच प्रचिती म्हणून आज सरिताताईंसारख्या अनेक महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत आणि पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून समाजामध्ये वावरत आहेत. या दोन्ही महापुरुषांना पुन्हा एकदा मी मनापासून अभिवादन करतो. सरिताताईंचा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी अवघ्या विश्वाला शांततेच्या रूपाने पसायदान रूपी ठेवा जगासमोर मांडणारे अलंकापुरीचे माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि संसाराच्या माध्यमात परमार्थ कसा साधावा हे जगाच्या समोर अभंगाच्या रूपाने, गाथेच्या रूपाने मांडणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या पदस्पर्शांच्या या भूमीमध्ये, सांस्कृतिक शाईन सिटीमध्ये, या मंचावर या ठिकाणी आज आपण महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची, तसेच संपूर्ण जगाला शिक्षणाच्या माध्यमातून प्रथम ज्ञानाची कवड खुली करून दाखवली असे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी करत आहे. या निमित्ताने उपस्थित शाईन सिटी मधील सर्व सोसायटी धारक, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, प्रथमतः सर्वांना या ठिकाणी वंदन करतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने छोटेसे विचार या ठिकाणी आपणा समोर मांडत आहे.
11 एप्रिल 1827 साली सातारा जिल्ह्यातील कडगुंद या गावामध्ये गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या पोटी महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला. पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. खरं तर सामाजिक कार्याची आवड त्यांना लहानपणापासून बालपणापासून होती, परंतु सामाजिक कार्य करत असताना अवतीभोवती जे लोक होते हे अज्ञानाच्या चिखलात खितपत पडले होते. दारिद्र्य 18 वर्ष त्यांच्या घरात पुजलेलं होतं. ही सर्व परिस्थिती पाहताना त्यांच्या मनामध्ये सामाजिक कार्य अधिकाधिक प्रबळ करावे अशी इच्छा मनात निर्माण होत होती. खरं तर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. ही अविद्या अवतीभोवती दिसत होती आणि या सर्व नागरिकांना, या सर्व दलित शोषितांना ज्ञानाची द्वारे खुली करण्यासाठी 3 ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये सर्वप्रथम पहिली शाळा सुरू केली. या शाळेच्या माध्यमातून मुलं येतील, शिकतील, शिक्षण घेतील आणि समाजामध्ये नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील असा मानस ज्योतिबांच्या मनात होता. परंतु शिक्षण शिकवण्यासाठी खरं तर त्या काळी शिक्षक हे उपलब्ध होत नव्हते आणि म्हणून आपल्या धर्मपत्नीला सावित्रीबाईला त्यांनी सर्वप्रथम शिकवले आणि त्यानंतर या शाळेमध्ये त्या शिक्षिका म्हणून दाखल झाल्या. मला अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं की भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापक होण्याचा मान सावित्रीबाईंना मिळालेला आहे. इसवी सन 1863 साली पुण्यामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली, कारण त्या काळी बालहत्यांचं प्रमाण वाढलेलं होतं आणि या कुठेतरी थांबवण्यात, बालकांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृहाची त्यांनी 1863 साली पुण्यात स्थापना केली. खरं तर त्या काळची परिस्थिती ही अतिशय दयनीय होती, अतिशय वाईट होती. विधवांना जे जीवन त्यांच्या वाटेल होतं ते अतिशय खटर होतं आणि इसवी सन 1864 साली पुण्यातील गोखले बागेमध्ये त्यांच्या पुढाकाराने सर्वात प्रथम विधवा पुनर्विवाह या ठिकाणी संपन्न झाला. खरं तर विधवा पुनर्विवाह त्या ठिकाणी होण्यासाठी अनेक समाजसुधारक पुढे येत होते. राजा राममोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जोडीलाच महात्मा ज्योतिबा फुले देखील पुढे आले होते आणि पुण्यामध्ये पहिला विधवा पुनर्विवाह त्यांच्या माध्यमातून घडून आला. इसवी सन 1868 साली अस्पृश्यांसाठी त्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला होता, कारण त्या काळी दलितांना आणि अस्पृश्यांना पाणी मिळत नव्हते. आपल्या घरातील सर्वांचाच विरोध पत्करून त्यांनी आपल्या घरातील हौद या सर्वांसाठी खुला करून दिला होता. समाजामध्ये विकास व्हावा, लोकांना विचार करण्यासाठी, त्या सामाजिक परिस्थितीच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार करण्यासाठी 28 सप्टेंबर 1873 साली त्यांनी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. खरं तर सत्यशोधक समाजाचं कार्य हे देशोदेशी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच काळी पोहोचलं होतं. इसवी सन 1869 साली पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर जी समाधी आहे, या समाधीचा जीर्णोद्धार महात्मा फुले यांच्या माध्यमातून झाला होता आणि पुढे जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा देखील त्या ठिकाणी रचला होता. त्या काळी समाजातील आणि आसपास असलेले जे शिक्षण आहे, या शिक्षणाची काहीशी दयनीय अवस्था झाली होती आणि यासाठी ब्रिटिश सरकारने हंटर कमिशनची स्थापना केली होती. या हंटर कमिशनच्या समोर जाणार कोण? इथली परिस्थिती समाजासमोर त्या हंटर कमिशन समोर मांडणार कोण? ज्योतिबा फुले पुढे आले आणि त्यांनी 2 मार्च 1882 साली हंटर कमिशन समोर साक्ष दिली. या साक्षीचा परिणाम असा झाला की हंटर कमिशननी नंतरून तात्काळ काही नियम आणि काही कायदे तयार केले आणि ज्या माध्यमातून शिक्षणामध्ये बदल करण्यात आला, शिक्षण प्रणालीमध्ये काहीसा बदल करण्यात आला. 1883 साली शेतकऱ्यांवर होत असले जे अन्याय आहेत, जे सारा होता, शेतसारा होता, या सर्वांच्या विरुद्ध शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातनं, या पुस्तकातनं त्यांनी शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते समाजासमोर ज्वलंत मांडण्याचं धाडस या ठिकाणी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा रचणारे ते जगातील पहिले व्यक्ती होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण हा जो पुरस्कार, ही जी उपाधी होती, ही ज्योतिबा फुले यांनी दिली होती. 28 नोव्हेंबर 1890 साली ज्योतिबा फुले यांची प्राणज्योत मालवली. परंतु त्यांनी केलेलं कार्य हे समाजामध्ये आज देखील दीपस्तंभासारखं आपल्या सर्वांच्या समोर आहे. यानंतर पुढील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडेसे विचार या ठिकाणी मी आपल्यासमोर मांडत आहे. ज्ञान हे अथंग सागरासारखे आहे. माणसाने आयुष्यावर शिकायचे म्हटले आणि त्याप्रमाणे शिक्षण घेतले तर आयुष्याच्या शेवटी त्याच्या लक्षात येतं की या ज्ञानसागरामध्ये केवळ गुडघाभर पाण्यात पोहू शकेल एवढंच ज्ञान आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाले आहे. महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान कायदे पंडित, पत्रकार, लेखक, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञानी, पाली, बौद्ध, संस्कृत, हिंदी साहित्याचे अभ्यासक, राजनीती तज्ञ, विज्ञानवादी, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, शेतकरी, कामगारांचे, मानवी हक्कांचे आणि शोषितांचे कैवारी म्हणून ज्यांची ओळख आहे असे सर्व जगाला वंदनीय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस या ठिकाणी मी अभिवादन करतो. महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेश येथील इंदोर या शहराजवळ महू हे गाव आहे, या गावी झाला. वडील हे सैन्यामध्ये, आर्मीमध्ये सुभेदार होते म्हणून त्यांना महू या ठिकाणी राहायला लागलं. पुढे वडील निवृत्त झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला. खरं तर रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळचं जन्मगाव होतं. परंतु इंदोर या ठिकाणी आर्मीत वडील सुभेदार असल्यामुळे त्यांना आपलं पुढील शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण करावं लागलं. खरं तर लहानपणापासूनच ते जीवन जगत असताना, प्राथमिक शिक्षण घेत असताना आजूबाजूची परिस्थिती, अन्याय आणि जे शोषित होते या शोषितांवर होणारे अन्याय त्यांच्या नजरेसमोर पडत होते. या ठिकाणी बदल होणं अपेक्षित आहे म्हणून सर्वात प्रथम शिक्षण घेतलं पाहिजे. सातारा हायस्कूलमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. बाबासाहेबांचे मूळचे आडनाव हे सकपाळ होतं, परंतु त्या शाळेमध्ये कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते आणि त्यांना सांगितलं की तुमचं आडनाव तुम्ही आंबेडकर हे धारण करा आणि त्यानंतरून त्यांनी आपला आडनाव आंबेडकर हे धारण केलं. बऱ्याच जणांना हा इतिहास माहीत नाही म्हणून हा इतिहास या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर विद्यार्थी दशेत असताना अस्पृश्यतेचे चटके प्राथमिक शिक्षणापासून त्यांनी या ठिकाणी सोसले आहे. या ठिकाणी ताईंनी उदाहरण दिलं की प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांना शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागत होतं. इसवी सन 1907 साली एल्फिस्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि त्यावेळी त्या ठिकाणी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हे गुरुजी होते. त्यांनी अतिशय सुंदर गुण मिळवल्यानंतर त्या ठिकाणी केळुस्कर गुरुजींनी त्यांना सर्वात प्रथम बुद्ध चरित्राचं पुस्तक हे भेट दिलं आणि या पुस्तकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बुद्धांची शिकवण आणि माहिती, त्याचबरोबर बुद्धांप्रती आकर्षित हे महामानव झाले होते. केळुस्कर गुरुजींनी पुढे त्यांना पुढील शिक्षणासाठी बडोद्याचे जे संस्थानिक आहे, महाराज आहे सयाजीराव गायकवाड यांच्याशी त्यांची भेट घालून दिली आणि यानंतर या गायकवाड महाराजांच्या माध्यमातून जी स्कॉलरशिप मिळत गेली, या स्कॉलरशिपच्या माध्यमातून महामानवाचं पुढील शिक्षण हे करायला लागलं, पुढील शिक्षण व्हायला लागलं. या शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर पुढे त्यांनी एल्फिस्टन विद्यालयात प्रवेश घेतला. अमेरिकेसारख्या कोलंबिया विद्यापीठात जाऊन त्यांनी उच्च शिक्षण घेतले. MA, PhD, BA अशा पदव्या त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त केल्या. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये त्यांनी त्यावेळेस प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी देखील PhD त्यांना मिळालेली आहे. बॅरिस्टर होण्यासाठी लंडन मधील ग्रेज इन या महाविद्यालयामध्ये, कॉलेजमध्ये त्यांना त्या काही प्रवेश मिळाला होता. त्या ठिकाणी त्यानंतर पुढे त्यांनी MSc ची पदवी घेतली. भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण या विषयावर जगासमोर त्यांनी प्रबंध मांडला.
पुढे अर्थशास्त्रात PhD केली आणि लंडनमधनं पुन्हा MSc पदवी संपादन केली. ग्रेजिंग संस्थेने त्यांना बॅरिस्टर ॲट लॉ, ही बॅरिस्टर मधील सर्वात उच्च पदवी आहे मित्रांनो. बॅरिस्टर ॲट लॉ ही कायद्याची सर्वोच्च पदवी त्यांना त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेली आहे. प्रॉब्लेम ऑफ रुपी हा अर्थशास्त्रीय प्रबंध त्यांनी त्या काळी सादर केला होता आणि त्या प्रबंधासाठी देखील त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी त्या ठिकाणी मिळाली होती. खरं तर एवढं उच्च शिक्षण घेतलेले त्या काळी प्रथम मान त्यांना मिळाला होता. पुढे भारतात आल्यानंतर त्यांनी आपले कार्य देखील त्याच पद्धतीने आणि त्याच जोमाने चालू ठेवलं. त्या काळी भारत स्वतंत्र होत असताना भारताला स्वतःचं संविधान असावं असं त्या काळच्या लोकांना, त्या काळच्या राष्ट्रीय नेत्यांना वाटत होतं. परंतु भारताचं संविधान तयार करण्यासाठी पुढे कोण येणार या माध्यमातून ज्यावेळेस विचार चालू होते त्यावेळेस सर्वांच्या समोर, घटना समितीच्या समोर, संसदेच्या समोर त्या काळी एक नाव प्रकर्षाने आलं होतं आणि ते होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्वरित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यांच्यावर संविधान निर्माण करण्याची फार मोठी अशी जबाबदारी सोपवण्यात आली. मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते आणि या मसुदा समितीमध्ये इतर 14 त्या काळच्या विविध तत्वज्ञ आणि विविध ज्ञान पायदान केलेल्या व्यक्ती त्या ठिकाणी होत्या. मसुदा समितीमध्ये अध्यक्षपद स्वीकारत असताना किंवा त्या पदावर काम करत असताना त्यांनी त्या काळी ऑस्ट्रेलिया असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि या राज्यघटनांचा अभ्यास करून देशाची, आपल्या देशाची संविधान आणि विस्तृत अशी राज्यघटना त्या काळी तयार केली. खरं तर ही राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हा प्रचंड मोठा कालावधी तयार झाला. परंतु आपली राज्यघटना ही देशातील नव्हेच तर जगातील सर्वात विस्तृत अशी राज्यघटना आहे आणि या राज्यघटनेमध्ये खरं तर जो आत्मा आहे या आत्म्यामध्ये समता, बंधुता यांसारखी मूल्य आवर्जून समाविष्ट करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. खरं तर ही राज्यघटना ज्यावेळेस तयार झाली त्यावेळेस ती राज्यघटना त्या काळी भारताचे जे राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हाती सोपवण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 पासून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. खरं तर हा दिन म्हणजेच ही राज्यघटना अंमलात येण्याचा दिवस आहे आणि म्हणून आपण हे राज्य प्रजेच्या हाती गेलेलं आहे आणि म्हणूनच आपण तो प्रजासत्ताक दिन साजरा करतो. त्यानंतर त्यांनी समाजासाठी जे दलित होते, उपेक्षित होते यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न राजदरबारी भारताच्या समोर मांडण्याचं काम केलं. त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं आणि त्या प्रश्नांवर उत्तरे मिळवण्याचं काम केलं. या माध्यमातून पुढे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. खरं तर भारतातच नाही तर जगामध्ये एक मान, एकमेव विद्वान होण्याचा मान त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र हे एवढे महान आहे की माझ्यासारख्या पामराने त्यावर काय बोलावे. आपल्या सर्वांना माझी या माध्यमातून विनंती राहील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आपण जर वाचलं तर आपण देखील आपल्या जीवनामध्ये जगत असताना सुसंस्कृत व्हाल, विद्यवान व्हाल आणि या समाजाचे प्रश्न देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवता येईल अशी ग्वाही या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझ्या विचारांना या ठिकाणी पूर्ण विनंती करतो. दिनिशाताई रोकडे त्यांना विनंती की त्यांनी समोर यायचे आहेत आणि आपले विचार व्यक्त करायचे. लहान मुलांना एक सूचना आहे, आत्ताच 4-5 मुलांची नावं आलेली आहेत की जी नावं बक्षिसाच्या यादीमधून कमी केलेली आहेत. तुमच्यावर 3-4 लोक लक्ष ठेवून आहेत. जी मुलं बोलतील त्यांची नावं कमी झालेली आहेत म्हणून तुम्हाला विनंती की तुम्ही शांत बसा. सर्वप्रथम सर्वांचे मी स्वागत करते. आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वजण इथे जमले आहोत. युगप्रवर्तक संपादक, मूकनायक संपादक, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, थोर जलनीतीतज्ञ, शोषण आणि अन्यायाला बळी पडलेल्या शेतकरी, शेतमजूर, कामगार व बहुजन समाजाचे उद्धारक
आणि बौद्ध धम्माच्या समता व मानवतावादी आचार विचारांचे पुनरुज्जीवन घडविणारे महान क्रांतिकारी सूर्य, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त त्यांच्या थोर विचारांना विनम्र अभिवादन करते. तसेच महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समता आणि सत्यासाठी ध्येय झिजवणारे, बहुजनांचे उद्धारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास माझ्याकडून व माझ्या रोकडे परिवाराकडून खूप खूप मंगलमय शुभेच्छा. आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आले आहोत. मला एक इथं सांगायचं आहे की ज्या वेळेस एक स्त्री शिक्षण घेते त्यावेळेस संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं. यामागचं एक कारण म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वात प्रथम आपल्या पत्नीस शिक्षण दिले व त्यांनी संपूर्ण महिला वर्गांना शिक्षणाची रूढ पेरायला सांगितली. जर सावित्रीबाई नसत्या तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि दोघांनी मिळून महिलांसाठी पहिली शाळा खोललीच नसती. आणि पाहायला गेलं तर रमाबाई नसत्या तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना ही लिहिलीच नसती. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जर जिजाऊ माता नसत्या तर आपलं हे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेच नसते. तर मला सगळ्यात आधी इथं सांगायचं आहे की आपल्या या प्रत्येक कार्यक्रमामागे कार्यक्रम करण्याचा जो हेतू असतो तो मुलांना चांगलं घडवण्याचा असतो. त्यामध्ये जर महिलांचा सहभाग चांगला दिसला तर आपण आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे घडवू शकतो. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते त्याप्रमाणे आपण देखील आपल्या मुलांच्या पाठीशी राहू शकतो. यामध्ये प्रत्येक पालकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण या भारतामध्ये वावरतो, या संपूर्ण जगामध्ये आपण या महामानवांच्या आचारविचारांचे पालन करतो, त्यावेळेस आपल्याला जे काही अधिकार मिळालेले आहेत या अधिकारांचे देखील आपण पालन केले पाहिजे. हे अधिकार आपल्याला राज्यघटनेमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्फत मिळालेले आहेत. हे अधिकार कोणते आहेत आणि कसे मिळालेले आहेत? आपण कधी राज्यघटना बघितलेली आहे का? त्या राज्यघटनेमध्ये काय आहे, काय दिलेलं आहे, किती कलमं आहेत किंवा काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये? मी इथं एक सांगू इच्छिते की भारतीय राज्यघटनेमध्ये 22 भाग, 395 कलम व 8 अनुसूची आहेत. राज्यघटना लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. हे दिवस का लागलेले आहेत? हे त्यांनी कष्ट का घेतलेले? आपल्या सगळ्यांसाठी हे कष्ट त्यांनी घेतलेले आहे. आणि या कष्टाचं जे चीज करायचे ते आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. सर्व लहान मुलांना, महिला वर्गांना पुढे नेण्याचं काम या महामानवांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व महिला वर्ग म्हणा, लहान मुलं म्हणा किंवा पुरुष किंवा तरुण पिढी म्हणा, या सर्वांनी यांच्या आचारविचारांचे पालन केले पाहिजे. राज्यघटनेमध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. हे मूलभूत अधिकार काय आहेत? नागरिकांना मूलभूत अधिकारच माहिती नसतात. पहिली स्त्री कशी होते? बाबा डोक्यावरती पदर घ्यायचं, चूल मूल एवढंच बघायचं. पण पुढे काय? पूर्वीच्या स्त्रियांना सतीप्रथा, हुंडाबंदी अशा बरेच संकटांना सामोरं जावं लागत असत. पण या सगळ्यांमधून या महामानवांनी आपल्याला बाहेर काढलेलं आहे. बाहेर काढलं तर मग कोणते अधिकार दिलेले आहेत? आपल्याला सगळ्यांना एकजुटीने, एकत्रित समता, न्याय, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता एकजुटीने राहायला शिकवलेलं आहे. मग आपण असं अलिप्त नाही राहिलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती आणि आपल्या पाल्यांची उपस्थिती सगळ्यांनी एकदम अचूकपणे दाखवावी आणि आपल्या शाईन सिटी परिवारातील सगळे कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे साजरे व्हावेत आणि अशाच प्रकारे पुढे साजरे होतील अशी अपेक्षा करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एका महिलेने ठरवलं तर ती काय करू शकते याचं उदाहरण ताईंनी दिले की छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर आंबेडकर असतील किंवा इतर जे महामानव, या सर्वांच्या पाठीमागे एक शक्ती होती किंवा ज्यांना घडवण्यामध्ये वाटा होता तो म्हणजे त्यांच्या मातोश्रींचा. अशा आपल्या भारतातील तमाम भगिनींना एक विनंती आहे की त्यांनी सांगितल्यानुसार आपण आपल्या पाल्यांना घडवण्यासाठी जेवढे कष्ट घेतो त्यामध्ये निश्चितपणे
त्या कष्टाला जर आपल्याला पूर्णत्वास न्यायचं असेल तर अशा प्रकारचं व्यासपीठ आपल्यासाठी आपण उपलब्ध केलं आहे, त्याचा आपण त्या ठिकाणी आदर. वैशालीताई राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्या मान्यवरांना आणि सगळ्या सायन्स सिटीतील व्यक्तींना आणि स्त्रियांना माझा नमस्कार. आयुष्य व्यतीत केले तुम्ही शोषित वंचितांच्या मूलभूत हक्कासाठी. सतत झटत राहिलात तुम्ही समाज उद्धारासाठी. आधुनिक भारत घडविणारे तुम्ही घटनाधिपती. जयंतीनिमित्त या महामानवाला वंदन करते कोटी कोटी, वंदन करते कोटी कोटी. आज 14 एप्रिल ज्ञानमहर्षी प्रकाट, कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, क्रांतीसूर्य, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. जयंतीनिमित्त या महामानवाला वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. सर्व देशासाठी आदर्श व मार्गदर्शक असे लोकोत्तर महापुरुष म्हणजे डॉक्टर आंबेडकर. भारतवासियांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा मंत्र रुजविणारे राष्ट्रपुरुष म्हणजे डॉक्टर आंबेडकर. गुलामगिरीत अडकून पडलेल्या समाजाला क्रांतीची मशाल पेटवून आपल्या हक्काप्रती जागृत करणारे क्रांतीसूर्य म्हणजे डॉक्टर आंबेडकर. महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह आणि नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह करून बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाच्या मूलभूत हक्कासाठी फार मोठा सामाजिक लढा उभारला. त्यामुळे बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारतातील क्रांतीसूर्य आहे. समाजातील अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात तीव्र लढा उभारून बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. अस्पृश्य समाजाला विषमतेची वागणूक देणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे महाड येथे दहन करून प्रतिगामी समाजाला फार मोठा धक्का दिला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र समाज बांधवाला दिला आणि ते त्यांच्या जीवनाचे शिल्पकार बनले. पण डॉक्टर आंबेडकर हे केवळ दलितांचे मुक्तिदाते नव्हते, तर समाजातील शोषित, दलित, दीन दुबळे, महिला, श्रमकरी, कष्टकरी यांचे ते शक्तिदाते होते. अमेरिका व लंडनमधून शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यावर या ज्ञानसूर्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग दीन दलित गोरगरिबांच्या जीवन चैतन्याची नवीन पहाट निर्माण करण्यासाठी केला. त्यांना अन्यायाविरोधात लढायला शिकवलं, संघर्षातून घडायला शिकवलं आणि माणूस म्हणून स्वाभिमानाने जगायला शिकवलं. त्यामुळे अत्यंत हालाकीची परिस्थिती असूनही बाबासाहेब पहिल्याच प्रयत्नात मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. एवढेच नव्हे तर 18 तास अभ्यास करून मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन विद्यापीठातून BA, MA, PhD, MSc, DSc, बॅरिस्टर अशा श्रेष्ठ पदव्या प्राप्त केल्या. अस्पृश्य समाजाला संघर्षातून उभे करून ताठ मानेने आणि स्वाभिमानाने जगायला शिकवणारे महामानव म्हणजे डॉक्टर आंबेडकर. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान निर्माण करून भारत देशाला प्रजासत्ताक राष्ट्र बनविणारे भाग्यविधाते म्हणजे डॉक्टर आंबेडकर. सर्व देशासाठी आदर्श व मार्गदर्शक असे लोकोत्तर महापुरुष म्हणजे डॉक्टर आंबेडकर. भारतवासियांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा मंत्र रुजविणारे राष्ट्रपुरुष म्हणजे डॉक्टर आंबेडकर. गुलामगिरीतून अडकून पडलेल्या समाजाला क्रांतीची मशाल पेटवून आपल्या हक्काप्रती जागृत करणारे क्रांतीसूर्य म्हणजे डॉक्टर आंबेडकर. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला. अशा महामानवाला माझं कोटी कोटी वंदन आहे आणि माझे भाषण मी इथेच संपवतो. सायन्स सिटीमध्ये विविध वक्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केलेली आहेत आणि आजच्या या कार्यक्रमामधील आजचं या ठिकाणी शेवटचे वक्ते आहेत आपले रोकडे काका. यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या जयंतीनिमित्ताने आपले विचार व्यक्त करावेत. कार्यक्रमाला जास्त वेळ झालेला आहे, त्यामुळं मी अधिक काही बोलणार नाही. परंतु या ठिकाणी एक उत्कर्षाने मी आपणासमोर ज्यांनी अत्यंत चांगलं भाषण केलं ते नितीन साळी सर, तसेच नेवाळेताई, आमच्या सुनबाई विनिशा रोकडे आणि राऊतताई यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे भाषण केले आहे आणि सविस्तर ह्या महापुरुषांबद्दल विचार व्यक्त केलेत. त्याबद्दल मी आपणा सर्वांना विनंती करतो, आपण जोरदार टाळ्यांचा गजरात त्यांचं स्वागत करा. शिवराची तलवार माझा शिवराया,
ज्ञानाची तलवार माझा भीमराया, शिवराची तलवार माझा शिवराया, ज्ञानाची तलवार माझा भीमराया. हे विश्वाची माझे घर असे सांगणारे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज. तसेच आज आपण ज्यांची जयंती साजरी करीत आहोत ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता रमाई या सर्व राष्ट्रपुरुषांना, राष्ट्रमातांना, राष्ट्रसंतांना, त्यांच्या आचारविचारांना त्रिवार अभिवादन. महात्मा ज्योतिराव फुले हे युग पुरुष त्यावेळी जर जन्माला आले नसते तर महिलांची स्थिती त्यावेळेस अत्यंत बिकटीची होती. आज महिला अत्यंत चांगल्या सुस्थितीत आहेत. त्यामुळं प्रत्येक कुटुंब चांगल्या अवस्थेत आहेत. प्रत्येक मुलंबाळं शिक्षणाच्या धारेमध्ये आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या काळात प्रथमतः आपलं शिक्षण घेत असताना त्यांची मुळात कुटुंबीय परिस्थिती अत्यंत चांगली होती आणि त्यामुळं त्यांचं शिक्षण अत्यंत चांगल्या प्रकारे झालं. शिक्षण घेताना त्यांना कोणताही अडथळा झाला नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सामाजिक जाणीव म्हणून त्यांनी या भारत देशाचं निरीक्षण केलं आणि त्यांनी एक योजलं की ह्या देशातील महिला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठत आहे. महिला शिक्षित झाल्या तर समाज सुधारेल, कुटुंब सुधारेल आणि देशाची परिस्थिती अगदी चांगल्या प्रकारे होईल. म्हणून त्यांनी स्वतः स्त्री शिक्षणासाठी आपला संकल्प केला आणि लहान वयात त्यांनी अगदी 12-13 वर्षाचे असतानाच त्यांचं लग्न झालं. सावित्रीबाई फुले ह्या त्यांच्या पत्नी. मुलींना शिकवण्यासाठी कुणी पुढे येत नव्हतं. शेवटी त्यांनी आपल्या पत्नीला हा विचार सांगितला आणि पत्नी स्वतः तयार झाली आणि त्यांनी दोघंही उभयचे अगदी शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी पहिली शाळा सुरू केली. एकीकडे राष्ट्रपिता महात्मा फुले हे शिक्षण करत होते आणि दुसरीकडे सावित्रीबाई फुले त्यांना चांगल्या प्रकारे आधार देत होता. शिक्षण करत असताना, शिकवत असताना मुलांना सावित्रीबाई फुले ज्या वर्गात जायचे भिडेवाड्यामध्ये, तर जाताना ज्यांना ज्यावेळेस जे अंधश्रद्धेत हा समाज राहिला पाहिजे असं ज्या लोकांना वाटत होतं ती लोक शेण, चिखल, माती या सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर टाकत आणि त्यामुळे वर्गात गेल्यानंतर अशा भिजलेल्या साडीवर ते मुलांना शिकवत. नंतर त्यांनी स्वतः हे याच्यात काय फरक होत नाही असं जाणून त्यांनी एका पिशवीमध्ये दुसरी साडी घेतली आणि वर्गात आल्या. वर्ग सुरू होण्यापूर्वी भिजलेली साडी काढली आणि दुसरी चांगली साडी परत त्या शिकवणीला सुरुवात केली नेसवत. अशा प्रकारे सावित्रीबाई फुलांनी आपलं शिकवण्याचा जो मार्ग आहे तो सोडला नाही. ज्योतिबांना चांगल्या प्रकारे साथ दिली. ह्याच शिक्षणामुळं कल्पना चावला तुम्हाला माहीत असेल, ज्यांनी पहिलं हवाई उड्डाण केलं कल्पना चावला. ह्या सावित्रीबाई फुल्यांनी, ज्योतिबा फुल्यांनी जर शिक्षणासाठी, स्त्री शिक्षणासाठी हक्क आणि जागृती केली नसती तर या कल्पना चावला ह्या हवेत उड्डाण त्यांनी घेतलंच नसतं. त्याचप्रमाणे बाबासाहेब विदेशात शिकत असताना त्यांची तर एकदम हलाखीची परिस्थिती, शिक्षण घ्यायला पैसे नव्हते. बडोद्याचे सयाजीराव महाराज आणि शाहू महाराज यांनी त्यांना शिक्षणासाठी खूप मदत केली, आर्थिक मदत केली आणि त्यामुळं बाबासाहेबांना आपलं त्या विदेशात
शिक्षण पूर्ण केलं. परंतु त्यांनी जरी त्यासाठी मदत केली असली तरी इकडे माता रमाई त्यांनी ज्यावेळेस पत्र बाबासाहेबांना लिहिलं की आपला मुलगा फारच आजार आहे, शेवटच्या स्टेपला आहे, तर तुम्ही काहीतरी इकडे मदत करा, काही पैसे पाठवा. तर बाबासाहेबांनी तिकडून उत्तर लिहिलं की तुम्ही कुटुंबाची जशी काळजी घ्याल तशी घ्या, मुलं जशी जगतील तशी जगतील, परंतु मी शिक्षण पूर्ण करूनच भारतामध्ये परतणार आहे आणि माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी मी त्या ठिकाणी कार्य करणार आहे. त्यानंतर माता रमाई यांनी ज्यावेळेस बाबासाहेबांचं पत्र वाचलं त्या रडू लागल्या आणि त्यांनी निर्धार केला की आपण काहीतरी मदत केली पाहिजे. म्हणून त्या दररोज सकाळी उठून शेण जमा करायच्या, गौऱ्या थापायच्या आणि जे काय पैसे गौऱ्यांचे येतील ते बाजूला ठेवून त्यांनी जी मनी ऑर्डर बाबासाहेबांना केली, माझ्या माहितीप्रमाणे जगातील एकमेव महिला माता रमाई की आपल्या नवऱ्यासाठी शिक्षणासाठी त्या मनी ऑर्डर करणाऱ्या पहिल्या महिला असतील. बाबासाहेब यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिक्षण पहिलीमध्ये ज्यावेळेस ते गेले शिक्षणासाठी तर त्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं. वर्गाच्या बाहेर बसवलं असताना त्यांना थोडं ते अपमानास्पद वाटलं, परंतु त्यांनी शिक्षणासाठी त्यांनी त्यांचा नकार दिला नाही, कष्ट सोसले आणि त्यांनी या प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी सयाजीराव गायकवाडांनी आपलं शाहू महाराजांनी त्यांना मदत केल्यामुळं विदेशात जाऊन सर्व शिक्षण पूर्ण करून भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांनी एक योजलं की आपला समाज म्हणजे भारतीय समाज हा अत्यंत आशेचीच आहे, अंधश्रद्धेचा आहे, धर्माच्या विळख्यात हा सापडलेला आहे. या धर्माच्या विळख्यातून समाजाला सोडवायचं असेल, शिक्षणाची जागृती करायची असेल तर यासाठी मला काम करावंच लागेल. म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी, साक्षरतेसाठी आणि धर्म जो अंधारात ताचपडायचं काम करत होता धर्म, त्यापासून लोकांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी त्यांनी खूप प्रकारे काम केलं. आणि बाबासाहेबांनी त्यामध्ये हे झालं, त्यांनाही भारतीय समाजानं चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. जे बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून पहिलीमध्ये शिकत होते त्याच बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना लिहिली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. बाबासाहेब केले आणि 8 तास करून मजुरांची जी पिळवणूक होत होती ती थांबवली. भविष्य निर्वाह निधी त्यांनी चालू केला आणि कामगारांना मोठा तयार केला, परंतु त्यावेळेच्या सरकारने त्याचा चांगल्या प्रकारे विचार केलाच नाही. असे अनेक त्यांचे विचार खालीच राहिले. आणि स्वातंत्र्य मिळवत असताना बाबासाहेबांनी एकच सांगितलं, तुम्ही स्वातंत्र्य मिळवायची गरीबच राहायला नको, गरिबीने त्यावेळेस कळलं. असं बाबासाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप आहे बोलणं. आता वेळ जास्त झाल्यामुळं मी जास्त बोलणार नाही, परंतु या ठिकाणी एकच सांगेल, कधीतरी अशोकाच्या तलवारीचा स्पर्शवाद, कधीतरी क्रांतिज्योतीचा इतिहासवाद, कधीतरी भीमाच्या लेखणीचा क्रांतिवाद आणि कधीतरी बुद्धाच्या चेहऱ्यावरची शांतिवाद. सायन्स सिटीमधील लोकांना एकच विनंती आहे आणि आपणही ती पुरेपूर पाळत आहात. आपण जयंती, शिवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती या जयंत्या जे करतो तर या अगोदरच्या वक्त्यांनी सुद्धा जयंती साजरी करण्याचा उद्देश आपल्यापुढे व्यक्त केला. मी सुद्धा पुन्हा तेच सांगतो की आपण जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमात सर्वांनी बहुसंख्येने हिरिरीने भाग घ्याल, चांगल्या प्रकारे मदत कराल आणि कार्यक्रमाची शोभा वाढवाल अशी विनंती करून मी इथेच थांबतो. जय भारत, जय भीम, जय संविधान. या ठिकाणी रोकडे काकांनी आपल्या
छोट्याशा अशा भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकला. आता फुलांना बहार तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. वसंतात येतो फुलांना बहार तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. या श्रोत्यांनाही उचलला श्रवणाचा भार तेव्हा त्यांचे मानलेच पाहिजे आभार, मानलेच पाहिजे आभार. आणि म्हणूनच आजच्या या सुंदर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी अमित हांगे यांना विनंती करतो की त्यांनी शाईन सिटी सांस्कृतिक मंडळ यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे सर्व समाजसुधारकांच्या आणि महामानवाच्या आणि राष्ट्रपितांच्या या ठिकाणी जयंती साजरी होत असतात आणि मोठ्या जोमाने आपण या ठिकाणी जयंती साजरी करत असतो. या जयंती साजऱ्या करण्यामागे एक मोठं कारण आहे. आपल्या लहान जी मुलं आहेत आपली, त्या मुलांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं. या मुलांना जे जुने समाजसुधारक आहेत, राष्ट्रपिता आहेत, जे महामानव आहेत यांच्याबद्दल माहिती मिळावी आणि त्या माहितीतून त्यांना पुढं भविष्यामध्ये जनरल नॉलेजच्या माध्यमातून उपयोग व्हावा यासाठी हे व्यासपीठ आपण तयार केलेलं आहे. आजची शोकांतिका ही आहे की फक्त 10 लोक या ठिकाणी आली. पुढच्या वेळेस माझ्या भगिनींना विनंती आहे की पुढच्या वेळेस या जे कलाकार आहेत त्यांची संख्या वाढली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा आपणच वाढवायची असते. या ठिकाणी ज्या श्रोत्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं, वक्त्यांनी भाषणं केली, त्यांच्याबद्दल माहिती दिली, त्यांच्यासाठी शाईन सिटी सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यानंतर सर्वांना जसं देवरे सरांनी सांगितलं की अतुल लोकडे यांच्याकडून एक गिफ्ट भेटणार आहे. ते स्नेहभोजनाचं गिफ्ट आहे. सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घ्यायचा आहे. ज्यांनी उत्कृष्ट असं निवेदन केलं असे आमचे देवरे सर, त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी पुढच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम आपण लाभ घ्यावा ही शाईन सिटी सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आपल्याला विनंती. सरकारी हुद्द्यावर खुर्शीत बसली असती का? सरकारी हुद्द्यावर खुर्शीत बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? मुलगी घराबाहेर पडली तर पातक घडायचा. मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा. मुलगी घराबाहेर पडली तेव्हा पातक घडायचा. मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा. फक्त चूल आणि मूल हे विसरली असती का? फक्त चूल आणि मूल हे विसरली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली 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 असती का?
का